मित्रांनो नमस्कार. एक्झाम ओरिएंटेड न्यूजपेपर वोकॅबमध्ये तुमचं स्वागत. थोडासा कॅमेराला प्रॉब्लेम असल्यामुळं आज मी तुम्हाला दिसणार नाही, पण शब्द मात्र तुम्हाला दिसायला मित्रांनो चालू होतील. आजच्या न्यूजपेपरमधले काही महत्त्वाचे शब्द जे आहेत ते आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. वेगवेगळ्या बातम्यांमधून जे येणारे शब्द आहेत, जे परीक्षककरता उपयोगाचे आहेत, असे शब्द आपण बघायला लागलो आहे. मित्रांनो, जर तुम्ही PYQ पाठीमागचे सगळे बघत असाल तर त्या PYQमध्ये हे शब्द हमखास दिसायला चालू होतील आणि जे शब्द आपल्याला अडचणीचे वाटतात, जे शब्द किंवा इडम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूट असेल, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, या सगळ्याच गोष्टी मित्रांनो आपण बघतोय आणि अशा पद्धतीनं आपण तयारी करायला लागलो आहे. आणि मी सतत हे मित्रांनो तुम्हाला सुचवलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही सेशन अटेंड करता त्यावेळेला एक पेन आणि एक वही तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्याचं ड्रिलिंगसुद्धा आपण घेतो आहे, त्याचा सरावसुद्धा घेतो आहे. कालच्या सेशनमधले काही शब्द तुम्हाला आठवत असावेत, त्या शब्दासोबत आजचे शब्दसुद्धा तुम्ही जोडणार आहात. बातमी मित्रांनो काय आहे बघा, आणि या बातमीमधून आपल्याला काय नवीन शब्द शिकता येईल ते आपण पाहू. मित्रांनो, बातमी म्हटले, न्यू ICC चेअरमन जय शहा ओज टू एलिव्हेट क्रिकेट टू अनप्रेसिडेंटेड हाईट्स ड्युरिंग हिज प्रोडक्टिव्ह व्हिजिट टू हेडक्वार्टर्स. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर हा एक शब्द तुम्हाला नवीन दिसतो, ओज, VOWS. याचा अर्थ मित्रांनो आहे शपथ घेणे. म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे, शपथ घेणे असा त्याचा अर्थ होतो, ओज. आणि इथं यस लागलेला आहे कारण जय शाह इज अ सिंग्युलर थर्ड पर्सन. म्हणजे ह्या ग्रामॅटिकल गोष्टीसुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. या ठिकाणी यस लागलेला आहे. म्हणजे ग्रामरसुद्धा आपण मित्रांनो चेक करत चाललो आहे. न्यू ICC चेअरमन जय शाह ओज टू इलेव्हेट. व्हॉट इज मिनिंग ऑफ इलेव्हेट? मित्रांनो, इलेव्हेट या शब्दाचा अर्थ आहे रेज, वाढवणे, हॉइस्ट, बूस्ट करणे अशा अर्थानं. म्हणजे याला शब्द तुम्ही बूस्ट असाही शब्द वापरू शकता. इलेव्हेट, उंचावणे ज्याला आपण म्हणतो, उंचावणे, इलेव्हेट. मित्रांनो, इलेव्हेट या शब्दाचा अर्थ आहे उंचावणे. म्हणजे ICC चेअरमॅन जय शाह ओज टू इलेव्हेट, त्यांनी उंचावायचं ठरवलं आहे क्रिकेट टू अनप्रेसिडेंटेड. व्हॉट अ ग्रेट वर्ड. मित्रांनो बघा किती सुंदर शब्द आहे, अनप्रेसिडेंटेड. याचा मित्रांनो अर्थ आहे अभूतपूर्व, अभूतपूर्व. म्हणजे कित्येक नवीन शब्द मित्रांनो आपल्याला सापडायला लागले. क्रिकेट अशा लेवलला त्यांना न्यायचं आहे जे अभूतपूर्व आहे. ओके. अनमॅच असा शब्द समानार्थी तुम्ही वापरू शकता. अनपॅरलल असा शब्द तुम्ही समानार्थी वापरू शकता. म्हणजे हे सगळे शब्द मित्रांनो तुम्हाला उपयोगाचे ठरतील. हे सगळे शब्द लिहून घ्या. ओज इज देअर, इलेव्हेट इज देअर, अनप्रेसिडेंटेड इज देअर. वाक्य पुन्हा एकदा वाचून दाखवतो. न्यू ICC चेअरमन जय शाह ओज टू इलेव्हेट क्रिकेट टू अनप्रेसिडेंटेड हाईट्स ड्युरिंग हिज प्रोडक्टिव्ह व्हिजिट टू हेडक्वार्टर्स. मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर एकाच ह्या हेडलाईनमध्ये आपल्याला 2-3 शब्द नवीन कळाले. दुसरी गोष्ट, या ठिकाणी प्रिपोजिशन लक्षात ठेवा. असे प्रिपोजिशनचे प्रश्न विचारले जातात ज्यावेळा आपल्या चुका होऊ शकतात. ओज टू इलेव्हेट, इलेव्हेटर, याच्यातून हा शब्द दिसतो, इलेव्हेटर. ओके. तुम्ही जिना माहिती असेल, जिना, त्या जिन्याला मित्रांनो इलेव्हेटर असं म्हटलं जातं. जे आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यातून हा शब्द आलेला आहे. हे व्हर्ब आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यस, हे व्हर्ब आहे. म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टी मित्रांनो आपण चर्चेला घ्यायला लागलो आहे. प्रत्येक सेशनमध्ये चर्चा करत असताना अशा शब्दांना सामोरं आपण जायला लागलो आहे की जे शब्द आपण कधीही बघितलेले नसतात. याच शब्दांसोबत आपण पुढच्या बातमीकडे जाऊ. पुढची बातमी तुमच्याकरता काय आहे बघा, आणि हे आहेत तुमच्यासाठीचे नवीन शब्द. ब्लेझेस अ ट्रेल. मित्रांनो, ही ईडम परीक्षेला विचारली गेले. ब्लेझेस अ ट्रेल. मित्रांनो, याचा अर्थ काय होईल? कारण ही अशा पद्धतीच्या फ्रेजेस ज्यावेळेला विचारले जातात त्यावेळेला त्याचा अर्थ माहिती असेल तर आपण उत्तर देऊ शकतो. याचा अर्थ मित्रांनो असा होतो की एखादी गोष्ट पहिल्यांदा करणे. यस. अग्नि मूवी रिव्ह्यू. प्रतीक गांधी ब्लेझेस अ ट्रेल इन द स्टेल ऑफ करेज अंडर फायर. करेज अंडर फायर ही सुद्धा मित्रांनो एक फ्रेज आहे. करेज अंडर फायरचा अर्थ असा होतो मित्रांनो की अशा गोष्टीसाठी करेज दाखवणे जिथं रिस्क आहे. करेज अंडर फायर, करेज तर आहे पण रिस्क मोठी आहे, अशा वेळेला म्हटलं जातं करेज अंडर फायर. आणि ब्लेझेस अ ट्रायल याचा अर्थ होतो मित्रांनो एखादी गोष्ट पहिल्यांदाच करणे. एखादी गोष्ट प्रथमच करणे, प्रथमच करणे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या, आणि ही फ्रेज विचारली गेली, ब्लेझेस अ ट्रेल. मित्रांनो,
हे सगळं एवढ्यासाठी तुम्हाला सांगायला लागलो आहे कारण अशा पद्धतीच्या इडम्स फ्रेजेस आपण कधीही बघितले नसतात. अग्नी ही मूवी आहे, त्या मूवीच्या संदर्भातली ही बातमी आहे. प्रतीक गांधी ब्लेजेस अ ट्रेल इन दिस टेल ऑफ करेज अंडर फायर. मित्रांनो, अशा पद्धतीच्या इडम्स फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट ही चर्चा जर आपण ऐकत गेलो तर 100% मित्रांनो तुमचं इंग्रजी चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. इथं त्याचं चित्रसुद्धा दिलेलं आहे, हे चित्रसुद्धा तुम्ही बघू शकता. बातमी काय आहे बघा, आणि याच्यातून आपल्याला पुष्पाची बातमी आहे. आणि पुष्पाच्या बातमीमध्ये एक स्टॅम्पेड झालेली आहे. आणि त्या स्टॅम्पेड या शब्दाचा अर्थ काय आहे? चेंगराचेंगरी. चेंगराचेंगरी आपल्याला माहीतच नसतं. चेंगराचेंगरी याचा अर्थ आहे मित्रांनो स्टॅम्पेड. पुष्पा सेकंड तुम्हाला तर माहिती असावं की त्याचा तुम्ही कदाचित बघितलासुद्धा असावा ट्रेलर. ओके, स्टॅम्पेड झालेले आहे, त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली आहे. आणि ॲक्टर अल्लू अर्जुन अनाऊन्सेस ₹25 लाख फॉर विक्टिम्स फॅमिली. म्हणजे 25 लाख रुपये द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे पुष्पा फॅमिलीमध्ये. जे अल्लू अर्जुन ॲक्टर तुम्हाला तर माहिती असावा, त्याने अनाऊन्स केलं आहे की ज्यांच्या फॅमिलीमध्ये स्टॅम्पेडमध्ये जे बळी ठरलेले आहेत त्यांच्याकरता 25 लाख रुपये द्यायचे ठरवले आहेत. या ठिकाणी पजेसिव्ह केसचा सुंदर वापर आहे. विक्टिम्स फॅमिली. स्टॅम्पेड हा शब्द लक्षात ठेवा. स्टॅम्पवरून हा शब्द आहे. शिक्का, स्टॅम्प. आणि शिक्का जेवढा मारला जातो तेवढा माणसं चिरडली जातात. याच्यातून मित्रांनो हा अर्थ घेऊ शकता. चेंगराचेंगरी होणे असा त्याचा अर्थ होतो. नाऊन म्हणून त्याचा इथं सुंदर वापर केलेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, हे सगळं बोलत जातोय. आज थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुम्हाला दिसत नाही, पण शब्द तर तुम्हाला 100% दिसायला लागलेत. अ जायंट लीप. लीप म्हणजे काय तर लीपचा अर्थ आहे मित्रांनो उडी. लीपचा अर्थ आहे उडी असा त्याचा अर्थ होतो, हे सांगायची गरज नाही. लीप म्हणजे उडी. जायंट म्हणजे मोठी उडी. कुणासाठी? एखाद्या माणसासाठी मोठी उडी. अ जायंट लीप फॉर मॅन. द स्टॅग्नेशन शब्द काय आहे बघा. स्टॅग्नेशनचा अर्थ मित्रांनो आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे. स्थिर असणे. ओके, स्टॅग्नेशन, एखाद्या गोष्टीमध्ये स्टॅग्नेशन येतं म्हणजे ती गोष्ट स्थिर होऊन जाते, त्याच्यामध्ये काहीच वाढ होत नाही. अशा वेळेला म्हटलं जातं मित्रांनो देर इज अ स्टॅग्नेशन. स्टॅग्नेशनचा अर्थ आहे मित्रांनो स्थिर. एखादी गोष्ट स्थिर राहणे, त्याच्यात वाढ न होणे अशा अर्थाने ते वापरलं जातं. द स्टॅग्नेशन ऑफ द लाँग जम्प. म्हणजे ती उडी इतकी लांब मारलेली आहे की ती आता उडी स्थिर झालेली आहे. याचा अर्थ असा होतो की ते रेकॉर्ड कोणीही ब्रेक करणार नाही अशा अर्थानं ते वापरले गेलेलं आहे. ओके, स्टॅग्नेशन या शब्दाचा अर्थ. आणि हे सगळे शब्द जर तुम्ही मित्रांनो PYQ व्यवस्थित हँडल केले, जर तुम्ही PYQ व्यवस्थित बघितले तर 100% अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला दिसतील म्हणजे दिसतील. फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिश्री टू लँड इन ढाका ऑन December 9 ॲज अ टेन्शन माउंट. व्हॉट इज मिनिंग ऑफ माउंट? माउंट याचा अर्थ मित्रांनो वाढत जाणे. एखादी गोष्ट वाढत जाते त्यावेळेला मित्रांनो म्हटलं जातं माउंट. माउंटिंग, एकावर एक. त्याच्यातूनच मित्रांनो शब्द जो आला तो म्हणजे माउंटेन. हे आहे मित्रांनो वर्ब. टेन्शन माउंट. ओके, हे बघा या ठिकाणी प्ल्युरल आहे. टेन्शन्स हे प्ल्युरल आहे, राईट. आणि हे वर्ब आहे, लक्षात घ्या. ॲज काय आहे तर ॲज हे मित्रांनो कंजंक्शन आहे. म्हणजे इथं तुम्हाला कळतं हा सब्जेक्ट हे वर्ब, टेन्शन्स इज इन प्ल्युरल फॉर्म, माउंट हे वर्ब म्हणजे टेन्शन्स वाढायला लागले, राईट. फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिश्री टू लँड. लँड म्हणजे काय? लँड म्हणजे उतरणे. म्हणजे असे वेगवेगळे शब्द मित्रांनो तुम्हाला दिसतील आणि अशा वाक्यांमधून इंग्रजी शिकणं खूप गरजेची गोष्ट आहे. फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिश्री टू लँड इन ढाका ऑन December 9 ॲज टेन्शन्स माउंट. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी तुमच्याशी चर्चेला घ्यायला लागलो आहे की कशा पद्धतीनं वाक्य आहेत, त्या वाक्याकडे बघावं कसं, कंजंक्शन कसं आहे, नाऊन कसं आहे, हे वर्ब कसं आहे. या बारीक सारी गोष्टी ज्यावेळेला मित्रांनो तुम्हाला कळतील त्यावेळेला वाक्याचं पोस्टमार्टम जे आहे ते तुम्हाला कळायला चालू होईल. यस, या शब्दासोबतच मित्रांनो पुढच्या बातमीकडे जाऊ. आणि पुढची बातमी तुमच्यासाठी कोणते नवीन शब्द घेऊन यायला लागले बघा. यस, इम्पिचमेंट हा शब्द महाभियोग. लक्षात ठेवा मित्रांनो, राजकीय शब्द आहे महाभियोग. यस, तुम्ही कदाचित नागरिक शास्त्रामध्ये वगैरे हा शब्द बघितला असावा. अहेड ऑफ इम्पिचमेंट महाभियोग. वोट. साऊथ कोरियन प्रेसिडेंट. ओके, यून ॲपॉलॉजिस. माफी मागणे. माफी मागणे. यस, लक्ष. ॲपॉलॉजाईज आणि ॲपॉलॉजायझिस. हे ॲपॉलॉजायझिस का आहे? कारण पाठीमागचा आलेला कर्ता हा सिंग्युलर आहे. ॲपॉलॉजायझिस फॉर डिक्लेअरिंग मार्शल लॉ.
मिलिटरी लॉला म्हटलं जातं मित्रांनो मार्शल लॉ. ॲपॉलॉजायझेस याचा अर्थ आहे माफी मागणे. इम्पीचमेंट याचा अर्थ आहे महाभियोग चालवला जातो, त्यावेळेला इम्पीचमेंट हा शब्द वापरला जातो. कित्येक नवीन शब्द मित्रांनो तुम्हाला अगदी त्या हेडलाईनमध्ये दिसायला मित्रांनो चालू होतात आणि या हेडलाईन आपण बघत चाललो आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी नवीन ऐकायला भेटते आणि हे नवीन ऐकलेलंच तुम्हाला परीक्षेला कुठंतरी उपयोगी ठरणार आहे. सेट टू फ्रेझल व्हर्ब आहे. फ्रेझल व्हर्ब फ्रेझल व्हर्ब आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. सेट टूचा अर्थ आहे निघणे. एखाद्या गोष्टीकरता माणूस ज्यावेळा निघतो त्यावेळेला हे सेट टू वापरलं जातं. मिश्री सेट टू लँड इन ढाका, म्हणजे ते निघालेले आहेत कुठं उतरण्याकरता, ढाक्यामध्ये उतरण्याकरता ऑन मंडे ॲज टेन्शन्स माउंट. मगाचंच वाक्य आहे, फक्त मला हे फ्रेझल व्हर्ब घ्यायचं होतं. सेट टू याचा अर्थ आहे मित्रांनो निघणे. बऱ्याच वेळा आपण निघतो, मग मुंबईला निघतो किंवा मुंबईला निघालो अशा अर्थानं ज्यावेळा असतं त्यावेळा ते सेट टू हे फ्रेझल व्हर्ब वापरलं जातं. सगळ्यात मोठी अडचण मित्रांनो आपली असते ती म्हणजे फ्रेझल व्हर्ब, आणि फ्रेझल व्हर्बवर परीक्षेला हमखास मित्रांनो प्रश्न दिसतात जे आपल्याला आपण कधीही बघितलेले नसतात. येस, या ठिकाणी जर बघितलं टिअर गॅस बिईंग यूज्ड बाय सिक्युरिटी पर्सनेल, हे बघा हे पर्सनेल आहे. पर्सनेलचा अर्थ आहे मित्रांनो कर्मचारी. लक्षात ठेवा मित्रांनो, शब्द कर्मचारी असा त्याचा अर्थ होतो. हे पर्सनल नाही, सिक्युरिटी पर्सनेल. रेल्वे पर्सनेल, रेल्वे कर्मचारी. सिक्युरिटी कर्मचारी म्हणजे हे पर्सनल आहे. हे डिस्पर्स काय आहे बघा, डिस्पर्सचा अर्थ आहे मित्रांनो पांगणे. बघा हा नवीन शब्द कळाला. डिस्पर्स याचा अर्थ आहे मित्रांनो पांगणे. पर्सनेल डबल एन आहे, डबल एन कायम लक्षात ठेवा मित्रांनो. पर्सनेलचा अर्थ आहे कर्मचारी आणि डिस्पर्स याचा अर्थ आहे मित्रांनो पांगणे. टिअर गॅस बिंग यूज्ड बाय सिक्युरिटी पर्सनल टू डिस्पर्स फार्मर्स ड्युरिंग देअर मार्च टुवर्ड्स दिल्ली इन पंजाब ऑन फ्रायडे. सी द स्टेटमेंट. मित्रांनो अशा पद्धतीचं इंग्रजी अपेक्षित आहे, म्हणजे हे शब्द आपल्याला आपल्या इंग्रजीमध्ये सुधारणा करताना दिसतील आणि अशा पद्धतीचं इंग्रजी हे परीक्षेला अपेक्षित आहे. आणि हे मी सतत सांगत आलेलो आहे कारण हेच शिकणं खूप गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी बघा मी काय घेतलेलं आहे, ॲमिड हा शब्द घेतलेला आहे. ॲमिड मित्रांनो, ॲमिड हे प्रेपोजिशन आहे पहिली गोष्ट. ओके, हे प्रेपोजिशन आहे. इन्फ्लेशन हे नाऊन, राईट. ओके, आणि प्रेपोजिशन कायम नामाच्या आधी आहे, या इन्फ्लेशनच्या आधी आलेलं आहे. मित्रांनो कायम लक्षात ठेवा ॲमिडचा अर्थ आहे मध्ये. ॲमिड हे मध्ये अशा अर्थानं वापरलं जातं, पण ते कधी, आता बऱ्याच वेळा कन्फ्युजन काय असतं सांगतो. बिटवीनचा अर्थसुद्धा मध्ये आहे. अमंगचा अर्थसुद्धा मध्ये आहे आणि ॲमिडचा अर्थसुद्धा मित्रांनो मध्ये आहे. पण हे ॲमिड कधी वापरलं जातं, बिटवीन म्हणजे दोघांमध्ये, अमंगमध्ये सर्वांमध्ये, आणि ॲमिड म्हणजे सुद्धा मध्ये. पण समोर ज्या वेळेला मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतं त्यावेळेला ॲमिड वापरलं जातं. ज्यावेळेला आपण बोलताना म्हणतो दंग्यामध्ये त्यावेळेला ॲमिड. कॅओज काल शब्द घेतला होता बघा, कॅओज म्हणजे दंगा. ओके, ॲमिड टर्ब्युलन्स दंगा, ॲमिड व्हायलन्स म्हणजे हिंसा. आणि ज्यावेळा असा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन समोर दिसतं कायम लक्षात ठेवा याच्यासोबत तुम्हाला कायम ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन दिसेल. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्याच्या पाठीमागं मित्रांनो हे ॲमिड वापरलेलं दिसेल. ॲमिडचा अर्थ आहे मध्ये. अशा अर्थानं ज्यावेळा आपण मित्रांनो शिकत जाऊ, अशा पद्धतीनं ज्यावेळा आपण शिकत जाऊ त्यावेळा प्रत्येक गोष्टीला आपण काही ना काहीतरी लॉजिक वापरत नवीन गोष्टींची चर्चा आणि या नवीन गोष्टींमधून परीक्षा आपली सोपी होत जाताना मित्रांनो दिसणार आहे. आणि हे बघा आजच्या सेशनमध्ये आपण काय काय शिकलो. शपथ घेणे हा शब्द शिकलो. माउंट म्हणजे वाढणे हाही शब्द आपण शिकलो, वाढत जाणे, टेन्शन्स माउंट. एलिव्हेट याचा अर्थ आहे उंचावणे. ओके, अनप्रेसिडेंटेड अभूतपूर्व. ब्रेज अ ट्रेल. ओके, पहिल्यांदाच एखादी गोष्ट एखाद्याकडून केली जाते त्यावेळेला ब्लेज अ ट्रेल म्हटलं जातं. करेज अंडर फायर म्हणजे जे काय करेज आहे त्या करेजची नेमकी सत्वपरीक्षा ज्या ठिकाणी बघितली जाते त्यावेळेला म्हटलं जातं करेज अंडर फायर. म्हणजे एखाद्या धाडसाची सत्वपरीक्षा बघितली जाते त्यावेळेला म्हटलं जातं करेज अंडर फायर. स्टॅम्पेड हा शब्द बघा, चेंगराचेंगरी होणे. जायंट लीप मोठी झेप. स्टॅग्नेशन एखाद्या गोष्टीची ज्यावेळा अशी स्थिरता आलेली असते
ती गोष्ट वाढतच नाही असं दिसतं, त्यावेळेला त्याला स्टॅग्नेशन म्हणतात. इम्पीचमेंट हा शब्द बघा, महाभियोग, ॲपॉलॉजायझिस याचा अर्थ होतो माफी मागणे. मार्शल लॉ हे तर तुम्हाला माहीत आहे, मार्शल लॉ मिलिटरीचा लॉ असतो. पर्सनल हा शब्द सांगितला होता, डबल एन लक्षात ठेवा, कारण ही बाब अत्यंत गरजेची. कर्मचारी असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सगळे अर्थ मित्रांनो सांगितलेले आहेत. डिस्पर्स अर्थ सांगितला होता मित्रांनो, पांगणे. म्हणजे इतक्या सगळ्या बातमीमधून हे सगळे नवीन शब्द आपण बघितले. अशाच पद्धतीची चर्चा मित्रांनो सतत आपली चालू राहणार आहे. ओके, मुद्दा तुमच्या लक्षात आला असावा की कशा पद्धतीनं आपण हे सगळं शिकलोय, कशा पद्धतीनं हे आपण बघितलेलं आहे. आणि अशा पद्धतीची चर्चा जर मित्रांनो तुम्हाला खरोखर शिकायची असेल तर AK फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरला तुम्हाला हे ॲप मिळेल. या ॲपवरती तुम्हाला बरेच कोर्सेस इंग्रजीच्या संदर्भातले बघायला मिळतील. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी.